यस मित्रांनो, याला म्हणतात डिसिप्लिन. बघा, आपण अनाउन्समेंट केल्यानंतर लगेचच मकरंद स्पोर्ट मुठवल संघाचे सर्व खेळाडू खेळपट्टीचा सामना खेळलेले आहेत. त्यांना जी वेळ दिली होती 2 मिनिटाची ती लगेचच संपून सज्ज झालेले क्षेत्ररक्षण करण्यासाठी. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमॅन. सभ्य गृहस्थांचा खेळ आहे मित्रांनो क्रिकेट. जेव्हा जेव्हा तुम्ही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना खेळताना बघितलं असेल, मी खूप जवळून बघितलेलं आहे मास्टर ब्लास्टरला खेळताना. कारण मला आजी आठवतं आहे 1989 मध्ये औरंगाबादचं जे मैदान होतं त्यावेळेला मी मेडिकल कॉलेजला त्या ठिकाणी होतो, तेव्हा खूप जवळून मास्टर ब्लास्टरना बघितलं, खूप जवळून गेले होते. कदाचित त्यावेळेला अँड्रॉइड मोबाईल असता तर मला सेल्फी काढता आला असता मास्टर ब्लास्टर यांच्याबरोबर. मला आजी आठवतंय की 14, 15, 16 जानेवारीला तो सामना झाला होता मुंबई विरुद्ध महाराष्ट्र. तो सामना पाहण्यासाठी त्या युनिव्हर्सिटी मैदानावर आम्ही गेलो होतो कॉलेजचे विद्यार्थी. आणि खास करून त्या मैदानावर सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. मग मेडिकल कॉलेज असो, इंजिनिअरिंग कॉलेज असो, रेग्युलर कॉलेज असो, सर्व विद्यार्थी दिसत होते. आणि तो सामना मात्र महाराष्ट्राने जिंकला होता. सुरेंद्र भावे यांनी जबरदस्त फलंदाजी केली होती आणि मुंबईला पराभूत केलं होतं. आणि विशेष म्हणजे आम्ही खूपच त्यावेळी एन्जॉय केलं होतं. कारण रवी शास्त्री लॉंग ऑफला उभे होते. जेव्हा जेव्हा चेंडू त्यांच्याकडे जायचा तेव्हा मी अतिशय त्या ठिकाणी आवाज करायचो की आली रे आले, अमृत आले आणि रवी बाबाला घेऊन गेली. तर वळी आपण सामन्याकडे. एक विनोदाचा भाग आहे पण वळी आपण सामन्याकडे. चार षटकांचा सामना असणार आहे. तर मित्रांनो, आपण पाहतात सरपंच उपसरपंच चषक 2022 जय अंबिका देवरुंगपाडा, तसेच या स्पर्धेचे मुख्य आयोजक किंग मेकर श्री पंडितजी गोडे यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा सरपंच उपसरपंच चषक 2022. पुन्हा एकदा मी उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर, त्याचबरोबर 10 क्रिक लाईव्ह जे दर्जेदार प्रक्षेपण करणारे लाईव्ह त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम आहे, त्यांच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून जे दर प्रक्षेपण पोहोचवण्यात येते. आणि जे प्रेक्षक पाहत आहेत त्या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. स्वामी समर्थ सोनाळे संघाचा प्रतिनिधी असेल किंवा कॅप्टनचा आपण संपर्क साधायचा आहे आमचे मुख्य आयोजक पंडितजी गोडे यांच्याशी. आज विशाल डीजे यांनी सुद्धा खूप चांगली माईक सिस्टीम आम्हाला उपलब्ध करून दिली. खास करून नयन जाधव आणि त्यांचे सहकारी त्यांचे मी खूप रोशन वैती, यस, नयन जाधव आणि रोशन वैती यांचे मी खूप आभार व्यक्त करतोय. आभार व्यक्त करतोय आज, कारण मला ही संधी दिलेली आहे त्याबद्दल मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री पंडितजी गोडे यांचे मी आभार व्यक्त करतोय. सामाजिक करण्याची संधी दिली आणि आभार नक्की व्यक्त करेन ते म्हणजे आमचे संदेश वखारे यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करणार आहे. त्यांच्याकडून ज्या ठिकाणी मला कॉल आला सामाजिक करण्यासाठी त्यांचे मी आभार व्यक्त करणार आहे. आभार व्यक्त करणारे माझे सहकारी समालोचक सुनील पवार यांचं. तर वळी आपण खेळाकडे. सलामीची जोडी खेळपट्टीवर पहिलं षटक घेऊन येतोय तो. पहिला चेंडू फक्त हलक्यात खेळलेला आहे मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडासा थंबल होतोय आणि दुसरी धाव त्या ठिकाणी सत्यम पूर्ण करतोय. अरुण दुसरी धाव पूर्ण करतोय. नॉन स्ट्रायकर येणार सत्यम. अरुण आणि सत्यम अशी ही जोडी खेळपट्टीवर आहे. कुमार हा चेंडू, व्हाट अ शॉट, फ्रंट फुट पंच केलेला आहे चेंडूला. डिपिश पॉइंट सीमा पार. पंचांचा काय इशारा आहे ते बघायचा आहे. षटकार. दोन्ही ही कंप्लीट टीम आहेत. विवेक एंटरप्राइजेस आमने विरुद्ध मकरंद स्पोर्ट्स मुठवळ. दोन्ही नामांकित संघ आहेत त्यामुळे एक संघर्ष बघायला मिळेल. बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळेल.
याला मात्र स्लॉक केलेला आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जातोय तो डीप स्क्वेअर लेग सीमा पार चौकार. चौकार आणि धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली 13. बिनबाद 13. एक दमदार सुरुवात बघायला मिळते. खास करून अरुण याने एक षटकार लगावला, त्यानंतर सत्यम याने सुद्धा एक चौकार लगावला. तुम्हाला एक मोठी धावसंख्या जर उभी करायची असेल तर दोघांमध्ये एक पार्टनरशिप, चांगली पार्टनरशिप तयार व्हायला हवी आणि वन हॅज टू प्ले अँकर रोल. कोणीतरी खेळपट्टीवर थांबायला हवं. कुमार राईट आर्म. यावेळेला मात्र जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. धावसंख्या झालेली 14. या सामन्यामध्ये मात्र कुमार याला आपला प्रभाव फाटता आलेला नाही. पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये कुमार याने पहिल्या षटकामध्ये फक्त 5 आणि 5 धावा दिल्या होत्या. कुमार राईट आर्म. याला फटका खेळला. गॅप मधून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. हा तिसरा सामना खेळतोय आणि कुमार या सामन्यामध्ये आपला प्रभाव दाखवता आल्याने कुमार यस 2 षटकामध्ये यापूर्वी कुमार याने फक्त 10 धावा दिल्या होत्या. या तिसऱ्या सामन्यामध्ये मात्र महत्वपूर्ण सामना आहे. आतापर्यंत 18 धावा दिलेल्या आहेत. याला पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे पण झेलवाल्यासारखी संभावना नाहीये. चेंडू सरळ जातोय तो मिड विकेटला. तोपर्यंत मात्र एक धाव सत्यम पूर्ण करतोय. एका धाव्याने धावसंख्या झालेली आहे ती 19. पहिल्या षटकाच्या समाप्तीने एक दमदार सुरुवात खास करून दोन्हीही फलंदाज चांगल्या प्रकारे खेळतात. अरुण याने एक षटकार लगावला, 9 धावांवर खेळतोय. सत्यम याने 2 चौकार लगावले, तोही 9 धावांवर खेळतोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 19. क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. जे संघ विजयी होईल तो सरळ सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाने या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि हा जो सामना सुरू आहे या संघामधून जो संघ विजयी होईल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. आणि उद्या जो संघ विजयी होईल आता या सामन्यामध्ये त्यांना बरोबर दुपारी 1 वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. दोन्ही संघाचे कॅप्टनने दोघांनी सगळ्या कॅप्टन याची नोंद घ्यायची आहे. दुसरं षटक यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, अप्रतिम चेंडू होता. पूर्णपणे बीट झालेला आहे. फलंदाज पूर्णपणे बीट होतो. यष्टी रक्षक आणि पंच इशारा करतायत बाईचा इशारा होतो. एक अवांतर धाव मिळते. धावा मिळणं हे गरजेचं आहे. धावसंख्या होते एका धावसंख्या होते ती 20. यावेळेला मात्र ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू सरळ जातोय तो मिड विकेटला. एकच धाव मिळेल. यावेळेला फुल टच चेंडू आणि क्लास फटका बघायला मिळते. मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप कव्हरला. फटका चांगला होता. दोन्ही वेळेला आपण बघितलं दोन्ही फटके चांगले होते. मात्र जागाची निवडली ती चुकीची होती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. फक्त एका धावावर समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या एकनं वाढते. धावसंख्या झाली 22.
तेजस मार्गस्थ होते. शॉर्ट रन अप लेफ्ट आर्म. याला मात्र फुल्लार यांचा चेंडू होता आणि खोदून काढलेला आहे. चेंडू जातोय तो मिडॉनला वाईडिश थोडासा डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. दुसरी धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. हे फार महत्वाचं असतं. तुम्ही स्वतःच्या धावा जेव्हा जमवता तेव्हा प्रतिस्पर्धी संघाच्या प्रतिस्पर्धी जो खेळाडू आहे आपल्या समोर आपला सहकारी जो खेळाडू आहे त्याच्या धावा तुम्ही जेव्हा पळवून काढता ते फार महत्वाचं असतं. अतिशय वेगात आणि खास करून डेंजर एंडकडे धाव घेतली होती ती सत्यमेने. दुसरी धाव अतिशय वेगात पूर्ण केली. येस नो वेट 3 गोष्टी फार महत्वाच्या असतात धाव घेण्यासाठी. यावेळेला एक चांगला चेंडू गुडलेन स्पॉटवरून खाली राहिला. त्याला धावपात करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र क्रीज मध्ये सुखरूप पोहोचतोय फलंदाज. एक चौटी धाव पूर्ण केली जाते. पंचांचा काय इशारा आहे तो बघायचा आहे. 22चा इशारा पंच करतायत. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे 25 पण एक चांगली धावसंख्या आहे कारण याचप्रमाणे धावसंख्या जमवली तर 50चा आकडा पार होऊ शकतो. पण हे विसरून चालणार नाही की 64 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग मुठवल संघाने सहजगत्या केला होता. हे विसरून चालणार नाही. याला मात्र स्वीप केलेला आहे. चेंडूला गॅप मधून चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमा पार चौकार. खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 14.50च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. 29 धावा. आणि ज्याप्रमाणे फलंदाजी करतायत कुठलाही फलंदाज बाद झालेला आहे. दोघांना चेंडू असं वाटतं की फुटबॉल सारखा दिसतोय कारण अरुण याने एक षटकार लगावला. चांगली फलंदाजी करतोय. सत्यम याने आता पण 3 चौकार लगावलेले आहेत. 29 धावा झालेल्या आहेत. बिनबाद 29. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. आपण जर विवेक एंटरप्राइज आमने संघाचा विचार जर आपण केला तर जवळपास 6 ते 7 स्थानापर्यंत चौफेर फटकेबाजी करणारे फलंदाज त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आता कुठल्याही प्रकारे प्रेशर नसेल. आपला नैसर्गिक खेळ करताना ते दिसत आहेत सुरुवातीपासूनच. महागडं षटक सुद्धा बघायला मिळालं कारण पहिल्या षटकामध्ये सुद्धा आपण बघितलं 19 धावा गेल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 10 धावा 29 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक घेऊन येतो तो संजय. संजयचा सामना करेल अरुण. अरुण आणि सत्यम अशी बिनीची जोडी खेळपट्टीवर. संजय यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर टर्न आणि बाउन्स दोन्ही गोष्टी बघायला मिळाल्या. चेंडू टर्न झाला आणि उसळला आणि सरळ निघून गेला तो यष्टी रक्षकाच्या हातात. अशा प्रकारचा चेंडू जर आपण बघितला तिन्ही फॉर्मॅटमध्ये आयडियल म्हणता येईल. मग टेस्ट क्रिकेट असो 20 क्रिकेट असो 1 डे क्रिकेट असो. याला मात्र शॉर्ट टर्म पुलचा फटका. चेंडू जातो वाईड ऑफ लॉंग ऑनला आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण करतोय तो अरुण. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 31. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि ज्याप्रमाणे धावसंख्या बघायला मिळते असं वाटतं 50चा आकडा पार होऊ शकतो. पण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. संजय राईट आर्म साईडला बघून जे ड्राईव्ह केलेला चेंडूला चेंडू जाते पॉईंट कडे. डिपिश पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. दुसरे खराब क्षेत्ररक्षण होते आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार. खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसतोय. म्हणजे सहकारी समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार यांनी जे ओपिनियन घेतलं मुठवल संघाच्या कॅप्टनचं त्यांनी सुरुवातीला सांगितलं आमचं क्षेत्ररक्षण थोडंसं सुमार दर्जाचं होतं. आम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. पण आतापर्यंत तरी काय सुधारणा केलं कारण अतिशय खराब क्षेत्ररक्षण होतं. कारण 1-1 2-2 धाव महत्वाचे असतात. याला वाट शॉट स्लॉक केलेला आहे आणि चेंडू कुठेतरी दूर जातोय. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. त्या ठिकाणी प्रेक्षक जर असतील तर आपण चेंडूची फेक करायची आहे.
41 धावा झाल्यात. आमचे वाटते डीजे मॅन सुद्धा थोडेसे शांत आहेत. आमचे रोशन वैद्य आणि नयन जाधव सुद्धा थोडे शांत असावेत. विशाल डीजे, मला असं वाटतं उद्यासाठी ते ठेवणीतल्या 2 चॉईस करीत असावेत, कारण उद्या अंतिम दिवस असणार आहे, सुपर संडे असणार आहे. याला फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा स्वंग केलेला आहे, भिरकावून दिलेला आहे आणि चेंडू जातोय स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणि आता असं वाटते की 60चा आकडा सुद्धा पार होईल, कारण तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. 47 धावा झालेल्या आहेत. दोन्ही फलंदाज, खास करून अरुण जास्त आक्रमक फलंदाजी करतोय. संजय यावेळी मात्र पॉईंटच्या वरून फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय पॉईंट कडे, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांचा काय इशारा आहे ते बघायचं आहे. पंच काय, फलंदाज बाद आहे, पण कुठला फलंदाज बाद आहे ते बघायचं आपण. केलेले 3 षटकार लगावलेले आहेत आणि 1 चौकार लगावलेला आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी माहिती नक्कीच देतील किती धावांची खेळी केलेली आहे, कारण टाळ्यांचा आवाज तर आपण ऐकतोय, कारण त्याचे सहकारी स्वागत करतायत अरुण याचं खेळाडू कक्षामध्ये. आणि आता मात्र सागर आलेला आहे. सागर याने सातत्य दाखवलेले आहे. संपूर्ण पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती, महत्वपूर्ण फलंदाजी केली होती दोन्ही सामन्यामध्ये. 29 धावांची खेळी केली अरुण यांनी बाद होण्यापूर्वी, आणि पार्टनरशिप केली होती. आपण बघितलं, चांगली पार्टनरशिप बघायला मिळाली होती. 49 धावांची पार्टनरशिप, 49. तर 49 धावा झालेल्या आहेत 3 षटकांच्या सामर्थ्याने. तर अंतिम षटक आहे, अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी तर सुधीर पंच काय इशारा करतात बघायचं आहे. सुधीर याला मात्र ताकदवर फटका ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला मिड विकेटला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, 1 पेक्षा जास्त मिळणार नाही. आणि याचबरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. 50चा आकडा पार केला जातोय. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. डेंजर झोन मध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुधीर याला फुलटा चेंडू होता, पायामध्ये टाकलेला होता, फटका खेळला तो चेंडू जाते मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. धावबाद करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल आणि फलंदाज धावबाद. धावसंख्येवर आपण पाहतोय दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. आता मध्ये खेळण्यासाठी आलेला आहे तो रुसी. सुधीर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होईल, मार्गस्थ होईल व्हीआयपी कक्षाकडून.
यावेळेला मात्र अतिशय चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. चांगली गोलंदाजी हाताळतोय सुधीर स्लॉग ओव्हरमध्ये, कारण पहिली 3 षटकामध्ये बघितलं, पहिल्या षटकात 19 धावा, दुसऱ्या षटकात 10 धावा आणि तिसऱ्या षटकात 20 धावा आल्या होत्या. सुधीर मात्र कमबॅक करताना पाहतोय. सुधीर राईट आर्म, याला फुलटा चेंडू हवेत आहे, झेल होते का बघायचं आहे. आणि एक चांगला झेल, दुसऱ्या प्रयत्नात लॉंग ऑनला चांगला झेल. आम्ही सातत्याने या ठिकाणी अनाउन्सिंग केलेलं आहे सकाळपासून की तिसऱ्या पंचांची कुठल्याही प्रकारे सुविधा उपलब्ध नाहीये, त्यामुळे आमचे जे ऑन फील्ड अंपायर जे निर्णय देतील तो अंतिम असणार आहे. नो आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट अंपायर. तरी चांगली गोलंदाजी हाताळतोय सुधीर, स्लॉग मध्ये कमबॅक करताना पाहतोय. सुधीर राईट आर्म, यावेळेला मात्र अतिशय बाउन्सर मध्ये चेंडू होता, पडल्यानंतर बाउन्स आला. चेंडूचा वेगी भन्नाट बघायला मिळाला. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा करतायत पंच, 1 फॉर दी ओव्हरचा इशारा करतायत, कारण यानंतर अशा प्रकारचा बाउन्सर आला तर कदाचित पंच त्या ठिकाणी शिक्षा देऊ शकतात. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, काय गोलंदाजी आहे षटकामध्ये बघायला मिळाली आहे, कारण आपण बघितलं प्रत्येक चेंडूमध्ये बदल बघायला मिळाला. यापूर्वी चेंडू बाउन्सर बघितला, हा खोलवर टप्प्याचा, आणि काय गोलंदाजी कमबॅक करतोय. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि या षटकात फक्त आणि फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. 51 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 52 धावांची आवश्यकता आहे. आणि तोपर्यंत मात्र आपण सामन्याला सुरुवात होईल, तोपर्यंत थोडंसं आपण ऐकूया सुमधुर संगीत आमचे DJ विशाल यांच्या माध्यमातून. आमचे दोन्ही प्रोप्रायटर नयन जाधव आणि रोशन वैती सज्ज आहेत, त्यामुळे सुमधुर संगीत आपल्यापर्यंत पोहोचेल. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मी माईक सुपूर्द करणार आहे तो सुनील पवार यांच्याकडे, पण मात्र तत्पूर्वी मी या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतोय, ते म्हणजे जय अंबिका देवरुंगपाडा या संघाचा, आणि विशेष म्हणजे आभार व्यक्त करतोय ते म्हणजे या स्पर्धेचे 1 मॅन शो किंग मेकर श्री पंडितजी गोळे यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, कारण त्यांनी मला आज या ठिकाणी संधी दिली समालोचन करण्याची, त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो ते म्हणजे आमचे संदेश वखारे यांचं. आणि माईक सुपूर्द करतोय माझे सहकारी समालोचक भिवंडीचा बुलंद आवाज पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. निश्चित आज खूप आपला किमती वेळ ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेला मिळालं, आणि आपण आज सकाळपासून ज्याच्या माध्यमातून एक खूप चांगलं मधुर समालोचन आपण ऐकलं, तर आमचे कॅमेरामॅन आपण तेच कव्हरेज करायचं आहे, कारण की मॅजिकल ऑफ मराठी डॉक्टर गवली सरांचे ते मात्र स्वागत आणि सत्कार होताना. मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे एक मोठे अधिकारी आहेत आणि एक उत्कृष्ट समालोचक म्हणून सातत्याने आपण 30 वर्षापासून भिवंडीमध्ये त्यांचा आवाज ऐकतोय. असे गवली सरांचं या स्पर्धेचे आमचे आयोजक पंडित गोडेसाहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सत्कार होताना पाहिले.
तर 52 धावांचं टार्गेट तिथं मात्र उभं केलंय सेमीमध्ये प्रवेश करण्यासाठी. पाहतोय आपण दोन्ही संघादरम्यान एक कडवी झुंज पाहायला निश्चित मिळणार आहे, कारण की दोन्ही संघात ताकद जर पाहिली आपण, गोलंदाजी खूप अप्रतिम नव्हती पण फलंदाजी खूप छान आहे. परत जो टार्गेट तिथं मात्र पाहतोय की 51 धावाचं टार्गेट आहे आणि तो स्वीकारण्यासाठी 52 धावाचं टार्गेट आहे आणि अजित आणि देवीनी जोडी खेळपट्टीवर आहे. आणि या सामन्यात इथं मात्र पाहतोय की अजित याला पाचारण केलेलं आहे. पहिल्या सामन्यात जेव्हा मोठा टार्गेट होता तेव्हा मात्र मागे ठेवले होते, पण सलामीला परत अजित. पहिला चेंडू लाईन कुठे चेक करताना पाहतो आपण कृष्णा केने सरांचे दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय आणि इथं मात्र अवांतर धावसंख्येने खातं उघडलं गेलं पाहतोय आपण मकरन स्पोर्ट मोठोल्या संघाचं. सज्ज होते खेळण्यासाठी. अतिशय सुरेख चेंडूचा मारा पाहायला मिळाला. स्ट्राईकला पाहतोय आपण देवी नाही आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण अजित. ही जोडी खेळपट्टीवर आहे सलामीची. टर्न केलंय, फायनली क्षेत्राकडे हवेत, प्रयत्न खूप छान केला होता मात्र जीवनदान मिळालंय आणि अशा चुका आपल्याला निश्चित सामना जिंकून देत नाहीये, कारण की हाफ चान्स नाही फुल चान्स होता, त्याला मात्र कन्व्हर्ट करता आला नाही आणि तोपर्यंत मात्र संधी होती. जीवनदान मिळाले देवेन याला आणि आता मात्र स्वतःचं खातं उघडल्याने संघात धावसंख्या पाहतोय आपण 2 बिनबाद. 52 धावाचं टार्गेट स्वीकारताना पॉवर प्लेचे षटक हाताळताना गोलंदाज पाहतोय आपण सागर. खूप मोठं नाव आहे पाहतोय आपण आमने संघाच्या माध्यमातून. यावेळेस पाहता बॅकफूट जाऊन कट केलाय, चांगला फटका एकावर आणि बॅकवर्ड पॉईंट मधून चेंडू अतिशय वेगात बाउंड्री लाईनकडे सरकतोय, फक्त चेंडू आणण्यासाठी धावणार. पंचाचा इशारा येतोय, सीमा पार. एक नेतो दीपक चौकार. विवेक इंटरप्राइजेस सामने विपक्ष पाहतोय आपण मकरन स्पोर्ट मोठवर अशी लढत क्वार्टर फायनलचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो मात्र सरपंच उपसरपंच चषक 2022 मध्ये सेमीमध्ये प्रवेश करणार आहे. सुरेख फटका पाहिला आपण ऑफसाईड कडे. या स्पर्धा आडबॅटने हा फटका पाहतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मिड ऑनला. तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय फलंदाज अजित. व्यक्तिगत नॉन स्ट्राईकला पोहोचतोय. 5 वर 2 चेंडूचा सामना केलाय आणि संघात धावसंख्या जर पहिले आपण इथे मात्र 7. यावेळेस पात्र खोलवर टप्प्याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर वळतोय. पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या पाहतोय आपण 8. याच पात्र उडवलंय चेंडूला हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दुरून येतोय. चांगलं झेल आणि पहिला फलंदाज फेल. ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट इथं मात्र प्राप्त करतोय गोलंदाज. ज्या प्रकारे मारा करतोय पहिल्या षटकामध्ये सागर. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर मात्र काय चांगली कमबॅक करतोय, कारण की 51 धावा मोठं टार्गेट आहे आणि आतापर्यंत धावा झाल्या ते धावफलकावर 8 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आदरणीय दिगंबर गोडेसाहेब आणि तसेच किशोर गोडेसाहेबांचं आगमन झालेलं आहे आणि मी आयोजकाच्या माध्यमातून या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सरपंच उपसरपंच चषक 2022 मध्ये आयोजक या स्पर्धेचे किंग आदरणीय पंडित गोडेसाहेब यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. क्रमांक 3 वर रणजित येतोय नवीन फलंदाज.
खोलवर टप्प्याचा चेंडू प्रश्न विचारला गेला पण ऍक्च्युली चेंडू मला वाटतं की पहिला बाउन्सर निघून गेलाय. षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिले आपण एका गाडीच्या मोबदल्यामध्ये 8 आहे आणि इथून मात्र निश्चित अजून संघर्ष करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी मकरंद स्पोर्ट मोठोले संघाला. अजून 18 चेंडूंनी 44 धावांचं टार्गेट आपण पाहतोय कायम आहे, कारण की अजून सामना संपला नाहीये. ज्या प्रकारे सरासरी जी पाहिली होती ती एक मोठी सरासरी आहे आणि ती सरासरी रोखताना पाहिला पॉवर प्ले षटकामध्ये सागर यांचं एक चांगलं षटक आणि अजून इथून मात्र हा षटक जर कसा पडला तर मात्र कठीण आव्हान असेल. ते म्हणजे पाहतोय आपण मकरंद स्पोर्ट मोटोल संघासाठी. सुरेन दलवी साहेबांसुद्धा मी अजून उल्लेख करेन, आज सकाळपासून आपल्या संघासोबत आहे आणि संघाची बांधणी त्यांनी खूप छान केलेली आहे, कारण की त्याच्या संघाच्या माध्यमातून आज जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. सागर एक खूप युवा ऑलराऊंडर आहे या संघातला. सागर यांनी फलंदाजीमध्ये ते हवं तसं परफॉर्मन्स केलं नाही, पण खास अरुण यांनी संघासाठी जवळपास 29 धावाचं योगदान दिलं आणि त्याच खेळीच्या बळावर मात्र 52 धावाचं टार्गेट उभं केलंय विवेक एंटरप्राइजेस आमने संघाने. तर निश्चित सकाळी जो पहिला सामना इथं मात्र रंगणार आहे ठीक सकाळी 9 वाजता. जे 10 संघ आहेत त्या 10ही संघाच्या संघटनांना एक आयोजकाच्या माध्यमातून विनंती आहे की उद्या एक फ्रेंडशिप सामना सुद्धा आहेत, म्हणजे जवळपास उद्या 11 सामने आहेत आणि त्याच्यासाठी प्रत्येक संघाने आपण वेळेचं भान ठेवायचं आहे. आणि पहिला सामना जय हिंद देवरुंग विपक्ष जय बजरंग भावाळे बी. क्या बात आहे, पहिला अतिशय तगडा सामना पाहायला मिळेल आणि दोन्ही संघांना विनंती असेल की आपण सकाळी ठीक 9 वाजता इथं मात्र उपस्थित राहायचे. दुसरा सामना जो पाहणार होता आपण निश्चित नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा विपक्ष संजय स्पोर्ट सावध. क्या बात आहे. त्यानंतर जो चौथा सामना होईल या स्वतः फटका पाहतोय आपण ड्राईव्ह केले ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन क्षेत्राकडे चेंडू डीप मध्ये जातोय. रणजित तोपर्यंत मात्र एक सिंगल पूर्ण करतोय. आई गावदेवी स्पोर्ट येवई, आई गावदेवी स्पोर्ट नानकर, त्यानंतर जयबजरंग भावाळे ये, स्वामी समर्थ सोनाळे ये आणि ओम 11 किरवली अशी लढत असेल. यावेळेस पात्र उडवले चेंडूला पाहतोय आपण एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावची मागणी करताना अतिशय दुरून क्षेत्ररक्षक येतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण सुरेख रिटर्न करतोय. तोपर्यंत मात्र या 2 धावा पूर्ण करताना आपण पाहतोय. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या आता मात्र हळूच पुढे सरकते ती 11. 52 धावाचं टार्गेट स्वीकारताना दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. पाहतोय आपण मकरंद स्पोर्ट मोटोला संघ एका गाडीच्या मोबदल्यामध्ये 11. इथून मात्र तुम्हाला आक्रमण करावं लागेल, कारण की 52 धावाचं टार्गेट आहे. दुसरे षटक प्रगतीपथावर किरण मारा करतोय व्हीपी डायज अँड्रिया टोकाकडून आणि समोर खेळण्यासाठी फलंदाज जर पाहिला आपण तर रणजित आहे, देवेन अजित स्ट्राईकला. याच पात्र उडवलाय चेंडूला लॉंग ऑनच्या वरतून ठोकलाय. उत्तुंग हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आउट ऑफ पार. त्या सामन्यासाठी माहिती आम्ही देतोय की जे लोकल संघ आहेत देवरुंग विभागातले त्यामधून जर विचार केला आपण अंबिका स्पोर्टचे 3 खेळाडू असतील, केपी स्पोर्टचे 3 खेळाडू असतील, त्यानंतर मात्र सनी स्पोर्टचे 3 आणि मेहर 11चे 3 असे खेळाडू असेल. सज्ज होताना पात्र आपण परत गोलंदाज. याच पात्र बॅकफूट पंच सुरेख फटका. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. 2 धावा वाचवतोय. कव्हर बाउंड्रीचा क्षेत्ररक्षक पॉइंट बाउंड्रीवर जातोय, चेंडूला उचलतोय, थ्रो करतोय, तोपर्यंत मात्र रोखू शकणार नाही. या 2 धावा. या 2 धावांनी संघ धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 19. आता मात्र निश्चित हा षटक किरण मारा करतोय. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केलेल्या आहेत. थोडंसं महागडं षटक आहे.
याच पात्रा बाईक फुटला अजून एक ड्राईव्ह केले खाली क्षेत्र नाहीये कारण की तिथं मात्र खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळालं चेंडू मात्र फरार होतोय सीमा पार येतोय चेंडू हा चौकार कारण की क्षेत्ररक्षण ज्या संघाचं A1 क्वालिटीचा उच्च कोटीचा असेल ना तो संघ लय मजबूत असतोय कित्येक वेळा सातत्याने पाहिलं आपण की प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या संघाची कामगिरी खूप मोठी असते आणि तुमची मग गोलंदाजी किंवा फलंदाजी किती मजबूत असते तुमचं क्षेत्ररक्षण जर कमकुवत असेल तर तुम्ही चॅम्पियन बनू शकत नाही याच पात्रा हा चेंडू चांगला होता अडवटण्या फटका पाहतोय मिडविकेट क्षेत्राकडे फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या संधीच इथं मात्र सोनं करताना पाहतोय आपण अतिशय वेगात या 2 धावा परत कंप्लीट करतोय फलंदाज आणि या 2 धावांनी संघात धावसंख्या आता मात्र होईल पुढे सरकते ती 25 आता मात्र सामना जिंकण्यासाठी अजून इथून मला वाटते की 27 धावीची आवश्यकता असेल कारण की 52 धावाचं टार्गेट आहे निम्मा पल्ला जवळपास पार करताना पाहिला 12 चेंडूमध्ये आणि इथून 12 चेंडूमध्ये 27 धावीची आवश्यकता आहे 10 क्रिकच्या माध्यमातून आपण थेट प्रेक्षण पाहू शकता खूप कमी वेळेमध्ये या लाईव्हनी सुद्धा खूप मोठी छाप सोडली बरेचसे आम्ही चर्चा करतोय की टेनिस क्रिकेटला उच्च कोटीवर नेण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून गवलीचं सातत्याने उल्लेख करतोय त्यामध्ये GTC लाईव्ह असो प्रिन्स म्यूज असो 10 क्लिक असो किंवा 3 स्टार असो भिवंडीतले आणि त्यानंतर BTC म्हणजे रवंतर अँड कंपनी असे बरेचसे टेलिकास्ट पाहतोय आपण टेनिस क्रिकेटला यांच्या माध्यमात सुद्धा खूप एक मोठी उंची झळाळी मिळालेली आहे आणि विसरून चालता येणार नाही सर्वप्रथम मराठीचा आवाज ज्यांनी युट्यूबच्या माध्यमातून पोहोचवलं टेनिस क्रिकेट भिवंडीमधून मॅजिक क्लब मराठी वाईस डॉक्टर गवली सर यांच्या माध्यमातून सातत्याने 30 ते 35 वर्षापासून आणि व्यक्तिगत त्यांचा प्रश्न जर विचार केला पण जीवनातलं तर खूप मोठे एक डॉक्टर आहे सर्जन आहेत डोळ्यांचे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे एक मोठे अधिकारी आहेत सज्ज होताना गोलंदाज याच पात्र चांगला फटका पाहतोय आपण खाली क्षेत्रामध्ये पण दुरून क्षेत्ररक्षक आलंय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट ऋषी येतोय व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी तर सामना इथं मात्र पाहतो की आपण रंगता स्थितीकडे घेऊन जाईल काय की मात्र सह सामना जिंकून देईल गोलंदाज ऋषी आपल्या संघाला यावेळेस पात्र ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण परत लॉंगॉन क्षेत्राकडे चेंडू अतिशय वेगात सरकते चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं यावेळेस आणि फक्त आणि फक्त एक सिंगल बॅकअप व्यवस्थित करता आलं नाही निशाणा लागलाय पण काय घडलंय फलंदाज इथं मात्र बाद पोहोचू शकला नाही नशीब म्हणावं लागेल
तर नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण ललेश. खूप आक्रमक फलंदाज आहे आणि आजच्या दिवसामध्ये या फलंदाजाने अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली. आणि तीच कामगिरी या सामन्यात करावी लागेल, कारण की तुमच्या दिवसभरातून खेळ काय झालाय, पण अतिशय महत्त्वाच्या सामन्यात तुमच्याकडून कामगिरी कशी होईल यावर पूर्णपणे अवलंबून असते. यास पात्र अतिशय चांगला फटका फेकून देतो चेंडूला लॉंगॉनच्या वरतून. टावरिंग षटकार येतो या चेंडूवर. दिवसामध्ये लैलेश यांनी लागोपाठ तिसरा सामना आहे आणि पहिल्या चेंडूचा सामना करताना षटकारांनी खातं उघडलंय. म्हणजे आक्रमकता किती आहे तिच्या जवळ पहा. पहिल्या सामन्यात सुद्धा षटकारांनी खातं उघडलं, दुसऱ्या सामन्यात सुद्धा षटकारांनी खातं उघडलंय आणि या क्वार्टर फायनलच्या सामन्यात सुद्धा षटकारांनी खातं उघडतोय लैलेश. धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर आता मात्र 33. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 19 धावेची आवश्यकता असेल. 9 चेंडू. यावेळेस मात्र लाईन कुठे हे चेक करताना पाहतोय आपण. पंचाची दुनिया समांतरशित वाईटचा इशारा येतोय. हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल. मानसिक दबाव काय असतो षटकार पडल्यानंतर. धावसंख्येत बदल. धावसंख्या पाहतोय आपण 34. 9 चेंडू आणि 18 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी आणि या सेमीमध्ये प्रवेश करण्यासाठी मकरंद स्पोर्ट मुठोल संघाला. गोलंदाज ऋषी थोडंसं महागडं ठरताना पाहतोय आपण. वापसी करावी लागेल. एखादा विकेट या क्षणी जर प्राप्त केला तर मात्र मजबूत स्थितीकडे घेऊन जाईल आपल्या संघाला ऋषी हा गोलंदाज. पण समोर एक डेंजरस फलंदाज पाहतोय आपण. यावेळेस मात्र फुलटॉस वेगवान होता. आपण बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि लाईन कुठे हे चेक करतोय. खूप बाहेरचा चेंडू पाहतोय आपण. तर अजून हा चेंडू परत टाकावा लागेल. धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर 35 आहे. एक छोटासा ब्रेक जाऊया डीजे कडे. जुनं धावफलकावर जर पहिले आपण 35 आहे. सामना आता मात्र निश्चित थोडंसं जर विचार केला आपण ज्या प्रकारे फलंदाजी पाहतोय मकरंद स्पोर्ट मुठोले संघाकडे झोकलेला पाहतोय आपण. सज्ज होताना गोलंदाज ऋषी. यावेळेस पात्र हा फटका पाहतोय आपण. मिडविकेट क्षेत्राकडे आहे. फंबलिंग पाहायला मिळाला. परत चेंडू मात्र पाहतोय की काय घडलेलं आहे, कारण की आमच्या आयोजक कमिटीचे तिथं मात्र मेंबर आहेत. ते आम्हाला तिथून सांगतात की काय घडलंय या चेंडूवर. आयोजक कमिटीचे मेंबर आहेत आणि पंचाचा होते चौकार. आमचे आयोजक कमिटीचे 2 मेंबर आहेत. चौकार येतोय. हा क्षण
निश्चित दिगंबर घोडे आणि किशोर घोडे हे आमच्या आयोजक कमिटीचे मेंबर आहेत, ते तिथं मात्र आहे आणि त्यांनी सांगितलं की हा चौकार आहे. आणि इथून सुद्धा साफ दिसलं होतं की चेंडू मात्र पडद्याला लागला होता. तुषार भंडारी देखील तिथं मात्र आहेत. धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र धावपलकावर 39. यावच पाहता खरा चेंडू, नो बॉलचा इशारा येतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तब्बल 5 धावा वाचवल्या पण बिमर आहे. 1+1 असे एकूण 2 धावा. धावसंख्येत भरपडते धावसंख्या 41. काय चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. अजून 5 धावा वाचवल्या चेंडूवर जर विचार केला आपण. सुरेख अप्रतिम क्षेत्ररक्षण. 11 धावीची आवश्यकता आहे. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि फ्री हिटचा हा चेंडू असेल. राऊंड द विकेट ऋषी चोकतोय स्टेप मध्ये. लांबलचक षटक हाताळताना आतापर्यंत आमचे गुणलेखक आम्हाला देत आहेत की किती वाईट टाकले या षटकामध्ये. 2 वाईट 1 नो बॉल म्हणजे 3 एक्स्ट्रा चेंडू. आणि असेच जर कहाणी घडली होती ती स्वामी समर्थ सोनाळी बीच संघाच्या माध्यमातून पाहिलं होतं आपण. लांबलचक षटक मात्र लांब घेऊन गेले या स्पर्धेच्या बाहेर. यावेळेस मात्र पाहतोय की लाईन कुठे आहे. परत वाईटचा इशारा येतोय. आता मात्र हा षटक लांबच लांब होत चाललंय आणि पराभवाच्या छायाकडे वळताना सुद्धा पाहतोय आपण विवेक इंटरप्राइजेस आमनिया संघाला. ज्या प्रकारे या संघाचं परफॉर्मन्सच्या दिवसामध्ये पाहिलं आपण कुठंतरी या सामन्यामध्ये मात्र या स्पर्धा पाहतोय की आपण टर्न करण्याचा प्रयत्न होता तोपर्यंत मात्र एक सिंगल बॅटला चेंडू लागून आला होता. धावसंख्येत भरपडते धावसंख्या पाहतोय पुढे सरकते ती 43. 9 धावीची आवश्यकता आहे. निश्चित सूरज भोईर बाबगाव यांचं आगमन झालेलं आहे आणि क्रिकेटवर ज्यांचं भरपूर प्रेम आहे. सूरज आपल्याला विनंतीशील की आपण व्यासपीठावर यायचे. या मात्र पूल करण्याचा प्रयत्न चेंडू हवे त्या चेंडू खाली गोलंदाज स्वतः ऋषी आणि मात्र विकेट प्राप्त करून देतो संघाला. सुस्वागतम. आपल्याला मी आयोजकाच्या माध्यमातून विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचंय. अगदी बरोबर. कारण की केपी म्हणजे किंग पंडित घोडे क्रिकेटवर यांचं सुद्धा एक अतूट प्रेम आहे आणि त्यात प्रेमाच्या पायी पाहतो की आपण सरपंच उपसरपंच चषक 2022 अतिशय चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आता मात्र सामना जिंकण्यासाठी अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे आणि इथून सामना जिंकण्यासाठी 9 धावीची आवश्यकता आहे. म्हणजे अजून सामना संपला नाही आहे. अंतिम षटक टाकण्याची जबाबदारी आता मात्र कुठल्या गोलंदाजाकडे सोपवतोय विवेक इंटरप्राइजेस आमने संघाचा कर्णधार उमेश. सुरेख सामने पाहिले आपण आज. पण निश्चित उद्याच्या दिवसामध्ये आज आम्हाला इथे मात्र संधी दिली खास या स्पर्धेचे वन मॅन शो पंडित घोडेसाहेब यांचं मी मनापासून अभिनंदन करतोय. दिनेश नाईक सरांचं, कृष्णा केने सरांचं आणि खास मेरी आवाज मेरी पहिचान संदेश वकारे सरांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतोय. मी या DJ मास्टरचं ज्यांचा आमचा आवाज खूप अतिशय चांगला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय.
आणि निश्चित नो डाऊट 10 क्रिक जर म्हटलं तर एक खूप मोठं नाव आहे. सातत्याने पाहतोय, तुमचं पण मी अभिनंदन करतोय. आणि मुरबाड विभागामध्ये जर पाहिलं आपण तर किंग ऑफ टेलिकास्ट नो डाऊट. या स्वतः पुलचा फटका चांगला आहे, चेंडूला पाठवलाय, स्कोरले बाउंड्रीच्या बाहेर जातोय, या चेंडू येतोय दमदार हा चौकार. मात्र जेवढ्या धावा तेवढे चेंडूचं खेळ बाकी आहे. म्हणजे 5 मध्ये 5 पाहिजेत. आणि म्हणतात ना, तुमचा कुठलाही कार्यक्रम असो, सुरुवात जर तुमची गोड झाली ना, शेवट सुद्धा गोड होतोय. पहिल्या चेंडूवर जो दबाव होता 9 धावेचा तो कमी केलाय. आता मात्र फक्त 5 धावांची आवश्यकता आहे 5 चेंडूमध्ये. विवेक इंटरप्राइजेस सामने संघाची गोलंदाजी तर चांगली झाली, पण क्षेत्ररक्षण योग्य पाहायला मिळाला नाही. आणि त्याचाच परिणाम पाहतो की हा संघ पराभवाच्या छायाकडे वळताना. हा चेंडू पाहतोय आपण, परत टाकावं लागेल, कारण की भरपूर वाईट टाकल्या गेल्या इनिंगमध्ये. जर पाहिलं आपण आतापर्यंत जर विचार केला आपण तर निश्चित आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की तब्बल वाईट आणि नो बॉल एकूण 6, म्हणजे या 6 धावा बोनसच्या स्वरूपात, त्याच्यामध्ये सिंगल सुद्धा खर्च केल्या गेल्या. आणि हेच अतिरिक्त धावा टाळणं गरजेचं असते प्रत्येक संघाला. पोलचा फटका पॉवरफुल आणि चेंडू मात्र गोल होतोय, स्कोरच्या वरतून ठोकलाय हा षटकार आणि सामना जिंकलाय. नवनाथ पाटील साहेब आपण यायचंय.